त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही। मित्रांनो, कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही, त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत नाही, मग आपल्याला मेसेज करावे लागतात। जर आपण स्वतः तो लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपले प्रेम मला मिळत आहे, आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जे लिहितात कमेंटमध्ये, त्यामुळे मलाही उत्साह येतो। मित्रांनो, आम्ही सुद्धा खूप कष्टाने हे व्हिडिओ करतो, याचा नक्की लाभ घ्या। हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे, हे 7 ते 13 ऑक्टोबर 2024 चे असणार आहे, नक्की पहा। 7 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी। आता एकंदरीत या सप्ताहात किंवा पूर्ण महिनाभर ग्रहकुल म्हणजे ग्रहयोग चांगले आहेत, ग्रह अनुकूल आहेत आणि गुरुही आपल्यावरती पूर्ण अनुकूल आहेत। त्यामुळे अभ्यासासंबंधित किंवा एखादं शिकण्यासंबंधित आपले काही वेगळे विचार किंवा एखादा कोर्स वगैरे करायचा असेल, ज्या कोर्समधून आपल्याला जास्त पैसे मिळणार असतील किंवा पैसे कमवता येणार असतील, तर अशा काही गोष्टी आपण मुद्दामून कराच या महिन्याभरात, या सप्ताहात। त्याच्यातून चांगला लाभ आपल्याला होणार आहे आणि आपल्या कामामुळे, कामाच्या दर्जामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश असतीलच, त्याचबरोबर त्यातून आपल्याला एक मान सन्मान, एखादं प्रशस्ती चिन्ह किंवा चांगलं बक्षीस वगैरे असं काहीतरी चांगलंही मिळण्याची शक्यता आहे। परंतु सध्या जो आळस होत आहे किंवा कुटुंबात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे एक प्रकारचं नैराश्य आलेलं आहे, ते नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करून आपण स्वतःसाठी तो वेळ द्या, स्वतःच्या उत्कर्षासाठी आपण वेळ द्या, नक्कीच आपल्याला त्याच्यातून लाभ होईल। एखादं चांगलं मान सन्मान किंवा पदक सुद्धा आपण प्राप्त करू शकता। त्याचबरोबर जर एखादी स्पर्धा परीक्षा असेल ज्याच्यामध्ये मान सन्मान चांगला मिळणार आहे, अशा स्पर्धा परीक्षेत सुद्धा आपण भाग घेऊन चांगल्या प्रकारे 100% प्रयत्न जर केला तर त्यातही आपल्याला चांगला लाभ होणार आहे, कारण ग्रह अनुकूल आहे। आर्थिक दृष्टीतून सुद्धा हा सप्ताह आणि महिना आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे। आपल्याला जे पैसे गुंतवले होते मनाप्रमाणे त्याच्यातून आपल्याला लाभ व्हावा असं वाटत होता, त्याच्यातून ते लाभही होईल, लाभ घेता येईल आणि लाभ होत राहतील। म्हणजे आर्थिकदृष्ट्या चारी बाजूने आपल्याला नुकसान नाही होणार आहे तसं फारसं, जर मोठा फायदा नाही झाला तरी नुकसान होणार नाहीये, पण चांगल्या मोठ्या गुंतवणुकीतून आपल्याला चांगला लाभ घेता येईल, फायदा करून घेता येईल। त्याचबरोबर सप्तमातील जो शनी आहे तो बरेच दिवस आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण त्याच्यामुळे कदाचित जोडीदाराची सतत आपलं काळजी वाटणे किंवा न पटणे, न पटून सुद्धा त्यांना पटवून घेण्याचं काम करणे किंवा पटवून घ्यावं लागणे, याचं एक प्रेशर सतत आपल्यावरती राहील, त्यामुळे कदाचित मानसिक दडपण येऊ शकतं। तर आपण सकारात्मक दृष्टीने जर त्याकडे पाहिलं, जोडीदाराला किंवा आपले पार्टनर सुद्धा असू शकतात, कदाचित कामावरील, नोकरीवरील किंवा व्यवसायातील, तर यांच्या बाबतीत या गोष्टी घडू शकतात। तर काळजी करू नका त्यांच्या आरोग्याबद्दल असेल तर, परंतु त्याला तडजोड काय करता येईल, तुम्हाला जर पटत नाहीये ना त्या गोष्टी, तर त्या कशा आपल्याला निभावून नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करा। म्हणजे काय करा, तर स्वतः थोडक्यात स्वतः बदल करून घ्या। जर ती व्यक्ती अपोजिटच वागत असेल आणि तुम्ही त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही, तर आपण त्याच्या अपोजिट वागण्याचा प्रयत्न करा। अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी नव्हे, तर सोडून द्या थोड्या गोष्टी आणि सोडून देऊन करा, तर कदाचित जोडीदार, पार्टनर या बाबतीतचे आपले जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, त्या दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी आपण यशस्वी ठराल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 11 आणि 12, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणारा हिरवा, याचा आपण नक्की लाभ करून घ्या। आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो। जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा, या कुंदेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा रोज पाठ करा।
धनासंबंधित एखादा जर प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टक दिवसातून 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. 3 वेळा म्हणायचं तर प्रतिवेळी 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सकाळ दुपार. एक काले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालमिया पडे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकालमिया पडे नित्यम महाशत्रू विनाशनम असं सांगितलं. तर तिन्ही काळामध्ये आपण 8 वेळा तो प्रयत्न करा म्हणण्याचा. आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल. महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल. मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहेत. आपण मुद्दाम करा, याचा नक्की लाभ होतो. कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना, त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं. आणि ज्या काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सिद्धी हेतू एखादं अनुष्ठान केलं असता त्याच्यात सिद्धी प्राप्त होते. या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही, नवरात्रीचं देवीचं करतात. त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात, इतर देवीची अनुष्ठानं करतात, शंकराची आराधना करतात, विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात. तर का करतात? तर हा जो 9 दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा, शारदीय नवरात्रोत्सव, हा फक्त देवीसाठी नाहीये, तर सिद्धी ही देवी दाता आहे. म्हणजे सिद्धिदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो. या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा. या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. मित्रांनो, अजूनपर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील, त्यांना, तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्री शारदीय उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा.